आज आहे माघी गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस. माझ्या मामाकडे 1.5 दिवसाचे गणपती असतात. तर आज आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी मामाकडे चाललो आहे. सकाळी मी ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले. त्यानंतर मला मोदकाचं पीठ घ्यायचं होतं. त्यासाठी मी डोंबिवली स्टेशनजवळ असलेल्या एका कोकणी शॉपमध्ये आले. तिथून मोदकांचं पीठ घेतलं. यांच्याकडे बाकीही सर्व मसाले आणि कोकणी मेवा उपलब्ध असतो. प्रत्येक संकष्टीला किंवा गणपतीला इथे आपल्याला उकडीचे मोदकही विकत मिळतील. त्यासोबत घावणे, पुरणपोळीही असते. तिकडून आल्यानंतर मला आमचा जिशू भेटला. तो मला त्याचा एक नवीन गेम दाखवत होता. त्यानंतर मी रेडी व्हायला गेले. रेडी वगैरे झाले आणि मग आम्ही निघालो उल्हासनगरला जायला. सगळ्यात आधी उल्हासनगरला असलेल्या A1 स्वीट्समध्ये गेलो. इथली शेव बर्फी खूप फेमस आहे. आपण जर कधी उल्हासनगर 3मध्ये आलात तर यांची शेव बर्फी नक्की ट्राय करा. 3 ते 4 व्हरायटीजमध्ये बनतात. मी ही जी सगळ्यात म्हणजे 480वाली जी होती ती घेतली. खूप छान. यामध्ये मावा मिक्स असतो आणि दुसरी असते ती नुसत्या शेवेचीही असते. मग मी एक अर्धा किलो आणि पाव किलो अशा 2 पेट्या घेतल्या आणि तिथून निघाली. त्यासोबतच यांची दुसरी मिठाई खूप छान असते आणि क्वालिटी एक नंबर असते. त्यानंतर आम्ही मामाकडे पोहोचलो. बाप्पांचं दर्शन घेतलं. तिथे हे वादक आलेले. थोडा वेळ ते बघत बसले. मग आम्ही जेवण करायला वरती आलो. जेवणामध्ये होतं डाळ भात, भेंडीची भाजी, मटर पनीर, पापड, शेवयांची खीर आणि लोणचं मिरचीही होती. थोड्या वेळाने बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली. आरती करून घेतली आणि मग आम्ही तिथून निघाल्यावर आपल्या डोंबिवलीमध्ये पोचल्यावर सगळ्यात आधी श्री गणेशचा वडापाव खाल्ला. संध्याकाळ झालेली, खूप भूकही लागलेली. मस्त गरमागरम वडापाव घेतला. इथे आपल्याला पावामध्ये नारळाची चटणी लावून देतात. त्यासोबत असतो कांदा आणि चुरा. मस्तपैकी वडापाव खाऊन झाल्यानंतर मी घरी आली. आमच्याकडे सार्वजनिक गणपती बसतो. तिथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू होता. मग मी थोडा वेळ तो बघत बसली आणि मग तिथून घरी आली. घरी आल्यावर मम्मीने रात्रीचं जेवण बनवलेलं होतं. बनवलेली पनीर मसाला आणि त्यासोबत होती चपाती. जेवून वगैरे घेतलं.